नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे। जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला असून या अपघातामध्ये 7 जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर या कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्टिका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे कठडे तोडून खाली गेली होती। जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। समृद्धी महामार्गावर काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कडवंची पेट्रोल पंप आहे, समृद्धी महामार्गावरील 351/3 या ठिकाणी इर्टिका आणि स्विफ्ट डिझायरचा अपघात झालेला आहे। इर्टिका गाडीमध्ये 6 इसम बसलेले होते आणि स्विफ्ट डिझायरमध्ये 4 इसम बसलेले होते। सदर गाडीचा अपघात समोर झालेला आहे। स्विफ्ट डिझायर ही रॉंग साईडने चालवत होती आणि इर्टिका गाडीला समोरून धडक दिल्याने सरचा अपघात झालेला आहे। त्याच्यामध्ये स्विफ्ट डिझायरच्या गाडी चालकाचा दोष आहे दिसून येत आहे। त्याच्यामध्ये जागेवर 6 जण मयत झालेले आहेत, त्यापैकी इर्टिकामधील 3 आणि स्विफ्ट डिझायरमधील 3 असे एकूण 6 जागेवरच मयत झालेले आहेत। स्विफ्ट डिझायरचा मधील एकाला सरकारी दवाखाना इथून छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केलेले होते, तोही उपचारादरम्यान मयत झालेला आहे। असे एकूण 7 जण मयत झालेले आहेत। एक इर्टिकाचा ड्रायव्हर जो आहे तो सरकारी दवाखान्यात जालना येथे उपचार चालू आहे, त्याची प्रकृती स्टेबल असल्याचे डॉक्टरांनी कळवलेलं आहे। आणि 2 जण जे आहेत ते कलावती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे, त्यांना भेटून आलेलं त्यांची प्रकृती। समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे, त्यामध्ये साधारणतः एक चॅनल नंबर 351 मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे। त्यामध्ये साधारणतः एक 10 ते 12 पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे। त्यामधील 4 रुग्ण हे 108च्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत। त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक 15 मिनिटाच्या अंतराने 3 पेशंट आले असता त्यातले देखील 2 रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे। एक पेशंट सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे, त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित 6 पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे। त्यातले 5 ते 6 जे आहेत ते मृत असल्याची माहिती ही 108च्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे। समृद्धी हायवेवर कडवंचीच्या जवळ इर्टिगा आणि स्विफ्ट डिझायर यांचा मोठा गंभीर अपघात झाल्याची सूचना मिळाली होती मध्यरात्री। अंदाजे 11:30-12च्या नंतर अपघात झाल्याचे कळाले। आमच्याकडे 1 ते 1.5 वाजता अत्यावस्थ रुग्ण यायला चालू झाले होते। सगळ्यांच्याच प्रकृती अतिशय गंभीर होत्या। त्यापैकी एक जण अत्यावस्थ होता, अनिकेत ज्ञानेश्वर चव्हाण। त्यांना आम्ही तात्काळ पुढील उपचारासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे संदर्भित केले। त्यानंतर त्याच वेळेला जे अपघातात दुर्घटना घडली त्यामध्ये 6 जणांचा स्पॉटवर मृत्यू झाला होता। आता असं समजतं आहे की जो अनिकेत संभाजीनगरला गेला होता त्याचा पण उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या 7 आत्ता सध्या झालेली आहे। यासोबत जे अत्यावस्थ रुग्ण होते त्यांच्यावर उपचार चालू होते आणि त्याच्यापैकी जे आहे तर शकील, अल्ताफ आणि राजेश कुमार म्हणून ड्रायव्हर होते, हे सर्व मुंबईचे रहिवासी आहेत। तर हे गंभीर जखमी आहेत। एकाच्या पायाला फ्रॅक्चर आहे, त्याचा उपचार आपल्या सामान्य रुग्णालय जालना येथे आपल्या वार्डातच होतो आहे, तो येथे दाखल आहे। आणि जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्याच्यापैकी संदीप माणिक बुधवंत आणि विलास सुदाम कायंदे हे उंबरखेड तालुका देऊळगाव राजा इथले आहेत, ते मृत झालेले आहेत। त्यांच्यासोबतचाच प्रदीप लक्ष्मण मिसाळ जळ पिंपळगावचा आहे, ते पण तिथे स्पॉटवरच मृत पावले होते, त्यांना इथे आणलेलं आहे। त्यासोबत जी दुसरी इर्टिगा गाडी होती त्यामधले जे प्रवासी होते त्याच्यामध्ये फैजल शकील मंसूरी आणि अल्तमश शकील मंसूरी 19 आणि 17 वर्षाचे तरुण मुलं होते, त्यांचा अपघातादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यांच्यासोबतच फैयाज अहमद इसीद मंसूरी म्हणून आहेत,
ते त्यांचे जवळचे नातेवाईक असावेत. 38-40 वर्षाचे आहेत ते. त्यांचा पण अपघातात मृत्यू झाला. हे सर्व मालाड मुंबईचे रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.